मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून तिकीट घोषित झालेलं आहे आणि कालच मला म्हणजे एबी फॉर्म मिळालेला आहे आणि पक्षाने माझ्या जी जबाबदारी दिलेली आहे ती मी निष्ठेने खूप हे करेल. म्हणजे पक्षाने जी जबाबदारी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो मी खरंच निवडून आल्यानंतर हे करेल. आणि मला खूप इच्छा आहे की आमच्या एरियामध्ये काहीतरी करून दाखवायची, कारण मी 26 वर्ष इथं राहतीये, त्यामुळे इथल्या समस्या म्हणजे मी अगदी जवळून बघितलेल्या आहेत. पहिली समस्या आहे तर गटार. आमचे जे गटार बनवलेले आहेत ते गटारच साफ होत नाहीये. जे शौचालय आहे ते शौचालय सुद्धा भरतात. घरात म्हणजे बाथरूम आहे ते बाथरूमचे जे नाले आहेत म्हणजे जे टॉयलेटचे नाले आहेत ते सुद्धा वर्षानुवर्ष साफ होत नाही. म्हणजे पब्लिक स्वतः पैसे काढून ते नाले साफ करून घेत आहे. ते एक मी म्हणजे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ते नाले म्हणजे निदान महिन्यातून 2 महिन्यातून 6 महिन्यातून तरी साफ केले पाहिजेत. पुन्हा अजून दुसरे मुलांसाठी जे खेळाचे मैदान ठेवलेले आहेत ते सेफ्टी आहेत की नाही, म्हणजे मुलं आपली लहान लहान मुलं तिथे जाऊन खेळतील की नाही ते बघायला पाहिजे. दुसरं एक मुलं उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलं हे करतात, एरियामध्ये एवढा गोंधळ असतो की त्यांचा अभ्यास होत नाही. मुलांना उच्च शिक्षणाची जी पुस्तकं आहेत ती मुलांना कधी कधी परिस्थितीमुळे अवेलेबल होत नाही. मग त्यासाठी माझं मनापासून एक हे आहे की मुलांसाठी एक ग्रंथालय वगैरे असावं, महिलांसाठी सॅनिटायझर पॅड हे निदान गल्ली गल्लीत तरी बसले पाहिजे. गल्लीत नाही तर एखाद्या प्लेस मध्ये तरी महिलांसाठी सॅनिटायझर प्लेस उपलब्ध झाले पाहिजे. हा नाही, हा जे शाळेमध्ये असते तशी एरिया वाईज नाहीच आहे ना, मग ती एरिया वाईज आपल्याला महिलांसाठी तरी केली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. पब्लिकला तर एवढंच सांगेल की मी म्हणजे आता 25-26 वर्ष त्या एरियामध्ये राहतात. पब्लिक साठी मी बाहेरची नाहीये, पब्लिक मला ओळखतंय. मग पब्लिकनी म्हणजे माझा चेहरा बघून नाही तर एक व्यक्ती म्हणून, पक्ष बघूनही नाही तर एक व्यक्ती म्हणून आपल्यासाठी ह्या काहीतरी करू शकतील आणि अशाने बघूनच त्यांनी वोट करावं. पब्लिकला काय अपील करणार? तिकीट भेटली आहे, नॉमिनेशन जाणार बघा, तिकीट तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला दिलेली आहे आणि हे तिकीट मिळत असताना आज जे तिकीट जे दिले, मी एक कार्यकर्ता ह्या विभागामध्ये 31 नंबर वार्ड मध्ये आज 38 वर्ष काम करत आहे. एक निष्ठेने शिवसेनेशी मी काम करून खरोखरच उद्धव साहेबांनी आमच्यावरती एक निष्ठेचे हे ठेवून आज आम्हाला जी तिकीट दिलेली आहे ते खरोखरच एक सामान्य माणसाला कसं उद्धव साहेब ओळखून तिकीट द्यायची ती परीक्षा त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या ध्यानामध्ये असून आमच्यावरती एक बारीक लक्ष ठेवून त्यांनी जे आम्हाला ती तिकीट जी दिलेली आहे त्या तिकीटचा आम्ही पूर्वेपूर लोकांपर्यंत ज्या इथे समस्या आहेत, आज मी सांगतो तुम्हाला की ह्या 31 नंबर वार्ड मध्ये बीजेपी खासदार, बीजेपी आमदार, नगरसेवक आतापर्यंत सांगू तुम्हाला साहेब की मुलांना छोटे छोटे जे मैदान आहेत हे मैदान देखील ह्या लोकांनी कब्जा केलेले आहेत. त्या मैदानामध्ये कलेक्टर प्लॉट आहेत, महाराजचे प्लॉट आहेत, ह्या असले प्लॉट खाली असून ह्या मैदानी ते करू शकत नाहीत का? ते हडप करण्याचा ह्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे. तरी मी एक सांगेन की हे हडप न करता आज मी जर कामाला जी शीट दिलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी, आम्ही या शीटचं खरोखरच लोकांच्या पुढे नेऊन लोकांच्या जनतेसाठी आम्ही हे सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि त्या करून दाखवणार. कारण उद्धव साहेबांनी आणि जो ठाकरे जो ब्रँड आहे, हा ब्रँड जे काही लोक जे बोलतात ना की ठाकरे काय करणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे हे आम्ही आता एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र येऊन ह्या ज्या गोष्टी आहेत आणि खरोखर ठाकरे काय चीज आहे, ठाकरे ब्रँड काय आहे हे आम्ही त्यांना दाखवून देणार आहोत. एकत्र आले खरोखरच आज सर्व पूर्ण जनतेला, महाराष्ट्राला ना देशाला ती खबर झालेली आहे की सगळे खुश झालेले आहेत. त्यानुसार आम्हाला ह्या वार्डमध्ये खरोखर मागच्या वेळी मनसेला 33 वोट जे पडले होते आणि आता आम्हाला शिवसेनेला हे खरोखरच चांगल्या ह्या विभागामध्ये मताचा चांगल्या प्रकारे एक आम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि जेणेकरून तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी आमचे उत्तर भारतीय मुस्लिम बांधव हे खरोखरच उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मानणारे आहेत, उत्तर भारतीय लोक मानणारे आहेत. तरी आम्ही सांगेन की खरोखर ह्या वार्ड मध्ये आम्ही जास्तीत जास्त वोट घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेंना एक म्हणजे खुश खबर त्यांना देण्याचे इथल्या स्थानिक
सर्व जनतेने आम्ही सर्व ठाम विचार केलेला आहे आणि ते त्यांना देणार आहोत साहेबांना. मनीषा यादवच्या समोर जे आता हे असणार आहे तुमचे किती टफ असणार? बघा टप तर प्रत्येक पक्षाचं हे असतच. जो पक्ष ज्यावेळी तिकीट देतो त्याच्यामध्ये टफ आहे. तर बघा जो काही पक्ष त्यांच्या पद्धतीने जे काय हे करणार आहे ते त्यांच्या पद्धतीने करणार, आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार. जसं आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला विचार दिलेले आहेत त्या विचाराप्रमाणे आम्ही काम करणार. राज ठाकरेंनी जे आम्हाला विचार दिलेत त्या विचाराने आम्ही काम करणार आहोत. एक लास्ट तुम्ही आपल्या कॅन्डिडेटच्या बद्दल काय बोलला जे आता पक्षाने दिलं? बघा माझ्या मिसेसला आज जी तिकीट दिलेली आहे ती तिकीट मला न देता, माझ्या मिसेसला न देता आज पक्षाला तिकीट दिलेली आहे. आणि हा पक्ष खरोखरच उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं या वार्डमध्ये चांगल्या प्रकारे माझी मिसेस काम करून दाखवेल हीच मी गवाही देतो तुमच्या पुढे. सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 2 दिवसापूर्वी युती घोषित झाली. खर तर एक आव्हान म्हणजे आम्हाला एक जिम्मेदारी वाढलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये स्लम एरिया असल्यामुळे, जो प्रभाग क्रमांक 31चा स्लम एरिया असल्यामुळे भरपूर लोकांच्या समस्या वाढलेल्या आहे आणि समस्या आहे पण आहे. आता तुम्हीच बघा एरिया विभागामध्ये फिरा, विभागामध्ये गटारा वाहून चाललेले आहे तरी पण प्रशासन कोण लक्ष देत नाही, सरकार त्यावर लक्ष देत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जे आपल्या एकता नगर असू द्या किंवा एकता नगरच्या बाजू साईडला एक ग्राउंड आहे ते मरमर्जीने जेव्हा उघडतं जेव्हा बंद होतं, हे सगळं भाजपाचं एक षडयंत्र तयार केलेलं हे गार्डन आहे. ऍक्च्युअली तिकडे लहान मुलांना कधी खेळायला भेटत नाही, कधी पण ते बघू ते गार्डन बंद असतं आणि त्यांची मरमर्जी चालू असते. येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्या जे आमच्या पक्षाने उद्धव साहेबांनी आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे की आमच्या ज्योती भास्कर मोरे यांना जी ही दिलेली आहे, तिकीट दिलेली आहे, त्याचं उद्या नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी आम्ही उद्या जाणार आहे. मी आता काय बोलत नाही, पण उद्या जेव्हा आम्ही नॉमिनेशन फॉर्म भरायला येऊ तेव्हा आमची ताकद जे आम्हाला मुस्लिम बांधव, उत्तर भारतीय बांधव असू द्या किंवा अजून सगळ्या समाजाचे बांधवांनी आम्हाला सहकार्य करणार आहे, ते सगळे उद्या रस्त्यावर उतरून एक नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी आम्ही उद्या तयार आहोत. तर तुम्हाला उद्या आमच्या पक्षाची, आमच्या सोबत असलेले महाराष्ट्र निर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी आम्ही स्वतः सगळेजण आम्ही नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी उद्या 9:30 वाजता जमा होणार आहे. तरी मी विभागातील सगळ्या रहिवाशांना पण सांगतो की तुम्ही सगळ्या ताकदीने एक आपल्याला नवीन ऊर्जा मिळण्यासाठी एक नवीन ताकद, खरोखर या गेल्या 20-25 आता तुम्हाला माहिती असेल काही दिवसापूर्वी एका 5 वर्षा मुलीचा अत्याचार झाला, खरोखर एक निर्गुण हत्या झाली, पण त्या अजूनही काय त्या ठराव त्या मुलाचा काय हे नाही, काय शिक्षा अजूनपर्यंत काय समजली नाही, त्या मुलीला न्याय अजून भेटला की नाही, ती अजून ती मुले आजारी आहे. हे अशा दुर्घटना काही ना काही विभागात होत असतात. त्या दिवशी एक संजय मेडिकल जे आपल्या इकडे आहे तिथे पण अशाच लोकांनी ते एका माणसाला मारलं, तेव्हा पण त्याची पण एक हत्या झाली. खरोखर या लय अत्याचार वाढत चाललेले आहे. तर आम्ही त्या आमच्या पक्षाला आमच्या वतीने आम्ही निवडून आलो तर ह्याच्यावर पुन्हा जाब बसू. आणि मी लोकांना अजून एक आवाहन करतो की उद्या तुम्ही नक्की एबी फॉर्म नॉमिनेशन फॉर्म साठी तुम्ही सगळ्यांनी तयार या. सगळ्यांनी उद्या 9 वाजता शाखेच्या इथे या. आपण एक मोठ्या जोशाने सगळ्यांना आपली ताकद दाखवू आणि येणाऱ्या 15 तारखेला आपण त्यांना निवडून देऊ, एवढं मी लोकांना आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाखा 31 से अपने ज्योति भास्कर मोरे मैडम को जो टिकट मिला है, तो आपका क्या कहना है कि जनता में इसका क्या रहेगा और मैडम जीत के आने के बाद में क्या काम करेगी और आप लोग किस हिसाब से इनको विजय बनाने के लिए काम करने वाले थे? सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 2 दिवसापूर्वी युती घोषित झाली. खर तर एक आव्हान म्हणजे आम्हाला एक जिम्मेदारी वाढलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये
स्लम एरिया असल्यामुळे, जो प्रभाग क्रमांक 31चा स्लम एरिया असल्यामुळे भरपूर लोकांच्या समस्या वाढलेल्या आहे आणि समस्या आहे पण आहे. आता तुम्हीच बघा, एरिया विभागामध्ये फिरा, विभागामध्ये गटारा वाहून चाललेले आहे, तरी पण प्रशासन कोण लक्ष देत नाही, सरकार त्यावर लक्ष देत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जे आपल्या एकता नगर असू द्या किंवा एकता नगरच्या बाजू साईडला एक ग्राउंड आहे, ते मनमर्जीने जेव्हा उघडतं जेव्हा बंद होतं, हे सगळं भाजपाचं एक षडयंत्र तयार केलेलं एक गार्डन आहे. ऍक्च्युअली तिकडे लहान मुलांना कधी खेळायला भेटत नाही, कधी पण ते बघू ते गार्डन बंद असतं आणि त्यांची मनमर्जी चालू असते. येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्या जे आमच्या पक्षाने, उद्धव साहेबांनी आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे की आमच्या ज्योती भास्कर मोरे यांना जी ही दिलेली आहे, तिकीट दिलेली आहे, त्याचं उद्या नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी आम्ही उद्या जाणार आहे. मी आता काय बोलत नाही, पण उद्या जेव्हा आम्ही नॉमिनेशन फॉर्म भरायला येऊ तेव्हा आमची ताकद, जे आम्हाला मुस्लिम बांधव, उत्तर भारतीय बांधव असू द्या किंवा अजून सगळ्या समाजाचे बांधवांनी आम्हाला सहकार्य करणार आहे, ते सगळे उद्या रस्त्यावर उतरून एक नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी आम्ही उद्या तयार आहोत. तर तुम्हाला उद्या आमच्या पक्षाची, आमच्या सोबत असलेले महाराष्ट्र निर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी, आम्ही स्वतः सगळेजण आम्ही नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी उद्या 9:30 वाजता जमा होणार आहे. तरी मी विभागातील सगळ्या रहिवाशांना पण सांगतो की तुम्ही सगळ्या ताकदीने एक आपल्याला नवीन ऊर्जा मिळण्यासाठी, एक नवीन ताकद, खरोखर या गेल्या 20-25 वर्ष, आता तुम्हाला माहित असेल काही दिवसापूर्वी एका 5 वर्षा मुलीचा अत्याचार झाला, खरोखर एक निर्गुण हत्या झाली, पण त्या अजूनही काय त्या ठराव त्या मुलाचा काय हे नाही, काय शिक्षा अजूनपर्यंत काय समजली नाही, त्या मुलीला न्याय अजून भेटला की नाही, ती अजून ती मुले आजारी आहे. हे अशा दुर्घटना काही ना काही विभागात होत असतात. त्या दिवशी एक संजय मेडिकल जे आपल्या इकडे आहे, तिथे पण असंच लोकांनी त्या एका माणसाला मारलं, तेव्हा पण त्याची पण एक हत्या झाली. खरोखर या लय अत्याचार वाढत चाललेले आहे. तर आम्ही आमच्या पक्षाला, आमच्या वतीने आम्ही निवडून आलो तर ह्याच्यावर पुन्हा जाब बसू. आणि मी लोकांना अजून एक आवाहन करतो की उद्या तुम्ही नक्की एबी फॉर्म, नॉमिनेशन फॉर्म साठी तुम्ही सगळ्यांनी तयार या. सगळ्यांनी उद्या 9 वाजता शाखेच्या इथे या. आपण एक मोठ्या जोशाने सगळ्यांना आपली ताकद दाखवू आणि येणाऱ्या 15 तारखेला आपण त्यांना निवडून देऊ, एवढं मी लोकांना आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.